इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। हिरवे पालेभाज्या खायला खूप छान लागतात आणि हिवाळ्यातच सहसा पालेभाज्या चांगल्या मिळतात, त्यामुळे मी आज मस्त मेथीची भाजी बनवणार आहे। आता मी हिला पाण्याने स्वच्छ धुवून घेते। बघू शकतात स्वच्छ धुवून झाली। आता हिरवी मिरची आणि लसूण चिरून घेऊ। हिरवी मिरची आणि लसूण चिरून झालेत। आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। इथे मी तेल टाकून घेते। तेल थोडं जास्तच घालायचं, भाजी खूप छान लागते। इथे मी 4 चमचे तेल घेतलंय। जिरं, लसूण टाकून घेते। लसूण लाल झाला की त्यात हिरवी मिरची घालायची, हळद, मेथीची भाजी टाकून, मीठ, याला छान परतवून घेऊ। 5 मिनिटं याला असंच होऊ द्या, नंतर मग पाणी घालायचं। आता पाणी घालू। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलंय। आता याला छान शिजू दे। इथे मी आता बाजरीचं पीठ घेते। हे बघ, 1 भाकर होईल एवढंच घेतलंय। आता थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। हिवाळ्यात खूप छान लागते बाजरीची भाकर, हिवाळ्यात खायलाच पाहिजे। पीठ छान मळून घ्यायचं। पीठ चांगलं तुम्ही मळलं तरच भाकर खूप छान येते, नाहीतर भाकर तुटते। अशा पद्धतीने मळून घ्यायचं। आता याची भाकर टाकून घ्यायची। अशा पद्धतीने करून घ्यायचं। आता थोडंसं पीठ टाकून घेऊ, म्हणजे भाकर खाली चिपकणार नाही। अशा पद्धतीने हाताला थोडं पीठ लावायचं आणि मग थापायचं। चिपकायला लागलं की परत थोडं पीठ लावायचं आणि असं थापायचं। तुम्हाला तशी त्या पद्धतीने आपण हे छान मळलंय म्हणून भाकर पण छान आलेली आहे अजिबात। हे बघा, हे बघा। चला तर आता तवा गरम ठेवलाय मी, भाकर टाकून घेते। पाणी लावून घ्यायचं। पूर्ण व्यवस्थित पाणी लावायचं। एका साईडला भाजी होते, जवळपास झालीच आहे आता। चला तर भाकर पलटून घेऊ। वरून तिला पूर्ण कोरडी नाही होऊ द्यायची, नाहीतर ती खालून पूर्ण पांढरी पांढरी होते नंतर, तर ती ओलसर असते तोपर्यंतच तिला पलटून घ्यायची। आता झाली का बघून घेऊ खालून। बघा
छान झालेली आहे. आता हिला शेकून घेऊ. आता मी हिला गॅसवर शेकून घेते. आता हिला उलट्या साईडने शेकून घ्यायची. बघू शकता किती छान शेकून झालेली आहे. वरून मस्त भाकर झाली आहे. हे बघा, मागूनही छान शेकून झाली. भाजी पण मस्त झालेली आहे, शिजून गेली आहे छान. मस्त मेथीची भाजी, भाकर आणि पापड, लोणचं. कशी वाटली तुम्हाला मेथीची भाजी आणि भाकर हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.